तहसीलदार अंजनगाव यांच्या हस्ते शासकीय ध्वजारोहण। अंजनगाव सुर्जी इथं तहसील कार्यालयात व नगर परिषद प्रांगणात भव्य दिव्य ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न झाला। दरवर्षी या प्रांगणात मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असते। याच ठिकाणी तालुका दंड अधिकारी यांना मानवंदना देण्यात येते। यावर्षी सुद्धा या झेंडावंदन कार्यक्रम पार पडला। कार्यक्रमाला सर्व तालुक्यातील नामांकित शाळा, कॉलेजमधील विद्यार्थी, एनसीसी मध्ये शिकाऊ विद्यार्थ्यांनी तहसीलदार पुष्पा सोळंखे यांना मानवंदना दिली। नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, सर्व पद अधिकारी, नायब तहसीलदार, नगर परिषद, मुख्य अधिकारी व सर्व कर्मचारी, महसूल कर्मचारी, काही नगरसेवक, गावातील नागरिक, शाळेतील शिक्षक उपस्थित होते। अंजनगाव सुर्जीचे ठाणेदार, पोलीस स्टेशनचे कर्मचारी यांनी मैदानावर परेड देऊन तहसीलदार यांना मानवंदना देऊन झेंडावंदन संपन्न झाला। प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाला काही नगरसेवक, मुस्लिम महिलांनी पाठ फिरवली हा चर्चेचा विषय सामान्य नागरिकांमध्ये रंगलेला होता। महाराष्ट्र स्टार न्यूज 1 चीफ प्रेमदास तायडे, अंजनगाव सुर्जी। पथक निरीक्षणाला सुरुवात झालेली आहे। प्रथम क्रमांकाचा अग्रेसर असणारा पोलीस पथक पोलीस स्टेशन अंजनगाव पहिल्या क्रमांकाचं पथक अनुशासन, शौर्य आणि बलिदानाची प्रतीक असलेली समिती मानवंदना यांच्याकडून समोर जात आहे। द्वितीय क्रमांकाचं पथक सिनियर एनसीसी सारडा महाविद्यालय अंजनगाव सुर्जी, पथक प्रमुख आहे सीनियर अंडर ऑफिसर साहिल थोरा। तृतीय क्रमांकाचं पथक सिनियर एनसीसी सारडा महाविद्यालय अंजनगाव सुर्जी, पथक प्रमुख सीनियर अंडर ऑफिसर प्रियल धांजे। चतुर्थ क्रमांकाचं पथक सिनियर एनसीसी सीताबाई। पाचव्या क्रमांकाचं पथक आहे एसपीसी मुलींचं पथक नव माध्यमिक विद्यालय अंजनगाव